सोन्या, एक कप चहा आण र. कर बाबा चहा. सोन्या, जास्तच खुश दिसू राहिला रे. आज चहा बी वेळेवर आलाय मला. काय भानगड काय? हो मग बाबा, असणारच ना. तुम्हाला माहिती आहे का, पप्पांनी माझ्यासाठी पोर पाहिली आणि आज आम्ही सगळे चाललो त्यांच्या तिकडेच बोलणी करा. अरे वा सोन्या, ही तरीच आनंदाची गोष्ट आहे राव. मला कसं कोणी काय म्हणलं नाही रे. तुम्हाला तुम्हाला कशाला सांगायला पाहिजे या गोष्टी. बाबा, तुमचं वय झालंय आता. तुम्ही फक्त घरात पडून राहायचं, बाकी कशातच डोकं घालायचं नाही. हा बरोबर आहे तुझं बी, नाही का. म्हातारा झालो ना आता. मला सांगून तसा उपयोग बी काय. घरातच पडून तर राहणार नाही. त्या का लय खुश दिसायला आज. देव करून हा आनंद तुझ्या चेहऱ्यावर असाच आयुष्यभर राहो. काय होतं ना सोन्या, आपण आनंदाच्या भरात जातो, काही विचारपूस करत नाही, कुठल्या गोष्टी बघत नाही, काय नाही, आणि लग्न करून जातो. पण नंतर 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 काय? नंतर खूप गोष्टींना सामोरं जावं लागतं. म्हणून सांगतोय लेका, चाललाय ना आज, व्यवस्थित सगळे विचारपूस कर, सगळ्या गोष्टी बघ. फक्त करायचं म्हणून करू नकोस लेका. काय बाबा, निदान प्रसंग कुठला याचं तरी भान ठेवा. प्रसंग कुठला, तुम्ही बोलताय काय? आम्ही एवढं शुभ कार्य करण्यासाठी चाललोय, तुम्ही एवढं वाईट आत्ताच बोलताय. बरोबर आहे म्हणा तुझं. तुला आता माझ्या गोष्टी वाईटच वाटणार. असो, माझं सांगायचं काम होतं, मी सांगितलं. तुझं ऐकायचं की नाही आता ते तू बघ. चालेल, म्हाताऱ्याला काही सांगायलाच नाही पाहिजे. फालतूचा मूड खराब करून टाकला.